बबनराव तायवाडे यांनी स्पष्ट केलं, मी माझं मत अभ्यासातून मांडलेलं आहे आणि त्यामुळे 57 लाख नोंदी असल्याचा जो दावा केला जातोय त्याला आमचं समर्थन नाही, असं राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे बबनराव तायवाडे यांनी म्हटलं। तायवाडे यांचं माझ्या भूमिकेला समर्थन नसेल, पण मी एकटा नाही, माझ्यासोबत करोडो ओबीसी आहे, असं प्रत्युत्तर भुजबळ यांनी दिलं। त्यामुळे भुजबळ यांच्या भूमिकेला आता ओबीसी नेत्यांचाच विरोध आहे, हे चित्र बघायला मिळतंय। मला तरी वाटत नाही कुठल्याही प्रकारचे वाटेकरी वाटतं, कारण मी तुम्हाला सांगितलं काल सुद्धा की जे काही 54 लाख 57 लाख सांगतात आहे त्या नोंदी जुन्याच नोंदी आहे, जुनेच प्रमाणपत्र दिल्या गेलेलं आहे। 0.01% या नवीन नोंदी सापडल्या असतील असं जर आपण गृहीत धरलं तर ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांना प्रमाणपत्र देण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही। ज्या दिवशी आम्हाला असं वाटेल की ओबीसी समाजावर अन्याय होतो आहे त्या दिवशी राष्ट्रीय ओबीसी महासंघ पूर्ण ताकदीने रस्त्यावरती उतरेल। ते ठीक आहे, नसेल तर नसेल। मला स्वतःला असं वाटतं की हे जे आहेत हे आमच्यामध्ये 374 वाटेकरी होते वेगवेगळ्या जातीचे, ते ज्यांना आम्ही सामावून घेतलं। आता 1000 वाटेकरी झाले, म्हणजे 374 वाटेकरी जे आहेत त्यांचा हक्क कमी होणार। ओबीसीचे असलेल्या 54% आणखीन तुम्ही 20-25% जर घुसवले आणि ते पण बलदंड, त्यांचं सगळं आरक्षण जे आहे आता बलदंड लोक घेऊन जाणार। आम्हाला आमचं ते आरक्षण संपल्याच जमा असं वाटायला लागलं, म्हणून आम्ही बोलतो।